नमस्ते. जय श्री कृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत असायलाच पाहिजे. सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा, निरोगी राहा. सर्वात प्रथम सगळ्यांचं स्वागत करते मी आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे नाथ संस्कृतीचा. आपण सगळे चॅनलवर खूप प्रेम करता, त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. आपल्या चॅनलवर ना आपण भगवद्गीता शिकतो आहोत आणि भगवद्गीता शिकता शिकता इतरही स्तोत्र आणि अष्टक पण शिकत आहोत. जसं की आपण पांडुरंग अष्टक शिकलो, नंदकुमार अष्टक शिकलो. एका भगिनीची कमेंट होती माझ्या की अन्नपूर्ण स्तोत्र शिकायचं का? अन्नपूर्ण स्तोत्र पण शिकलो आणि आता आपली रामरक्षा पण चालू आहे. रामरक्षा शिकत आहोत. एकीकडे एक व्हिडिओ आपण भगवद्गीतेच्या 2 श्लोकांचा आणि एक व्हिडिओ रामरक्षाचे 2 श्लोक असे आपण व्हिडिओ चालू केलेले आहेत. तर भगवद्गीता आपले 3 अध्याय झालेत. पहिला, दुसरा आणि तिसरा अध्याय संपवून आपण 4थ्या अध्यायाकडं वळालेलो आहोत आणि 4थ्या अध्यायातले पण 20 श्लोक आपले पूर्ण झालेले आहेत. आज आपण बघणार आहोत 21 आणि 22वा श्लोक. श्रीमद भगवद्गीता 4था अध्याय 21वा आणि 22वा श्लोक. व्हिडिओ मोठा होणार नाही याची आपण काळजी घेऊया आणि कृपया सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तरच लक्षात बसेल. अन्यथा अर्धवट सोडल्यानंतर व्हिडिओ लक्षात बसणार नाही. तर सुरू करूया आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातला 21वा श्लोक. निराशीर्य चित्तात्मा, निराशीर्यत चित्तात्मा, निराशीर्यत चित्तात्मा, निराशीर्यत चित्तात्मा, त्यक्त सर्व परिग्रह. एक सांगू इच्छिते मी, शिकायचं जर असलं ना तर आपल्याला भगवद्गीतेचं पुस्तक समोर ठेवावं लागेल, कान व्हिडिओकडे ठेवावं लागेल आणि बोटवळीवर ठेवावं लागेल. तेव्हाच आपल्या लक्षात बसेल. कारण काही काही शब्द थोडेसे अवघड वाटतात, त्याच्यामुळे ते लक्षात बसायला खूप अवघड जातात. तर कृपया आपल्या सर्वांनी पुस्तक जवळ घ्या, म्हणजे मग आपल्याला लक्षात बसेल. निराशीर्यत चित्तात्मा, निराशीर्यत चित्तात्मा, त्यक्त सर्व परिग्रह, त्यक्त सर्व परिग्रह. निराशीर्यत चित्तात्मा, त्यक्त सर्व परिग्रह, निराशीर्यत चित्तात्मा, त्यक्त सर्व परिग्रह. शारीरम केवलम कर्म, शारीरम केवलम कर्म, शारीरम केवलम कर्म, शारीरम केवलम कर्म, कुर्वन्नाप्नोति किल्बिषम, कुर्वन्नाप्नोति किल्बिषम, कुर्वन्नाप्नोति किल्बिषम, कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. निराशीर्यत चित्तात्मा, त्यक्त सर्व परिग्रह, शारीरम केवलम कर्म, कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. हा झाला आपला 21वा श्लोक. आता घेऊया पुढचा 22वा श्लोक. यदृच्छालाभसंतुष्टो, यदृच्छालाभसंतुष्टो, द्वन्द्वातीतो विमत्सरः, द्वन्द्वातीतो विमत्सरः. यदृच्छालाभसंतुष्टो, द्वन्द्वातीतो विमत्सरः, यदृच्छालाभसंतुष्टो, द्वन्द्वातीतो विमत्सरः. यदृच्छालाभसंतुष्टो, द्वन्द्वातीतो विमत्सरः. समः सिद्धावसिद्धौ च, समः सिद्धावसिद्धौ च, समः सिद्धावसिद्धौ च, कृत्वापि न निबध्यते, कृत्वापि न निबध्यते. समसिद्धावसिद्धौ च,
कृत्वापि न निबध्यते. यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. आता आपण काय करूया, मागचे 3 आणि आजचे 2 असे 5 श्लोक आपण परत एकदा रिपीट करूया. मागचे 3 म्हणजे 17 पासून 17 ते 20 नाही 18 ते 20 आणि ही पुढची 2. 18 पासून घेऊया आपण. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्थोऽध्यायः. श्री भगवान उवाच. कर्मण्यकर्म यः पश्येत् कर्मणि च कर्म यः स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृष्णकर्मकृत्. यस्य सर्वे समारम्भाः कामसङ्कल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहो पंडितं बुधः. त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित् करोति सः. निराशीर्यच्चित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रहः शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषः. यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. 22 पर्यंत घेतले आपण आज. असेच आपण आता पुढचे 2 पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ, कारण खूप मोठे घ्यायचे म्हटल्यावर खूप व्हिडिओ मोठा होतो आणि मोठा व्हिडिओ असला की आपल्याला बघायला कंटाळा पण येऊ शकतो. त्यासाठी आपण व्हिडिओ पण वाढू देत नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर करा आणि कमेंट तर कराच करा आणि सबस्क्राईब पण करत चला. धन्यवाद. जय श्री कृष्ण.